मिनिटं आपण या होते आणि आपल्याला आपल्या डाव्या हातात आणि उजव्या हातावर काही जाणीव वगैरे त्याच्याकडे लक्ष द्यायचं की उजव्या हातातनं जमिनीमध्ये काही ओढलं जात आहे का आणि डाव्या हातातनं काही असं बोटांवर आपल्याला काही जाणीव होते का थंड किंवा गरम होती. तर भूमितत्व आपल्याकडे सर्व जडत्व आपल्याकडे आकर्षित करून देतं. जसं आपल्याला माहिती आहे की न्यूटनने सुद्धा सांगितलं होतं की पृथ्वी काय करते आपल्या गुरुत्वाकर्षण शक्तीद्वारे सर्व जड वस्तूंना आपल्याकडे आकर्षित करतो. तसं आपल्याकडे सर्व जडत्व भूमितत्व आकर्षित करतो. आपला उजवा हात आपल्या मांडीवर ठेवतोय आणि डावा हात कोपऱ्यात वापरून आकाशाकडे डावा हात आकाशाकडे डोळे विकलेले ठेव. एकच क्रिया नाही त्याच्याकडे बघून पुन्हा डोळे विकलेले तरच ही छान अशी अनुभूती आहे. या ठिकाणी आपण प्रार्थना करूया श्री माताजी आपल्या परम कृपे आपण आमची उजवी बाजू संतुलित होऊया. आमच्यातील सर्व अतिरिक्त विचार सर्व अतिरिक्त उष्णता या आकाश तत्व विलीन होऊया. आपल्या परम कृपे आपण आमची उजवी बाजू थंड होऊया. जाणीवते का डाव्या हातातनं आकाशाकडे काहीतरी ओढलं जात आहे किंवा बोटांवर आपल्याला काहीतरी तुंतुणल्यासारखं मुंग्या आल्यासारखे जाणीव होतं. शरीराला जास्त राहत येत असेल संताप येत असेल तर त्यांनी आपली ही उजवी बाजू अशा प्रकारे संतुलित करावी. ज्यांना तो जास्त झोप येत असेल त्यांनी डावी बाजू संतुलित करावी. आळस जास्त करण्यात असेल भूमितत्वाचा वापर आणि ज्यांना जास्त राग संताप येतोय किंवा खूप काम केल्यानंतर जास्त थकल्यासारखं जाणवत त्यांनी आपली उजवी बाजू अशा प्रकारे संतुलित. सर्वांनी आपला डावा हात मांडीवर घ्यायचा. आता पुढच्या सगळ्या ते आपल्याला उजव्या हाताने करायचं. उजवा हात आपल्याला हृदयावर ठेवायचा आहे. या ठिकाणी आपण सर्वांनी प्रार्थना करायची श्री माताजी आपल्या परम कृपे मी शुद्ध आत्मा श्री माताजी आपल्या परम कृपे मी शुद्ध आत्मा आहे. उजवा हात सगळ्यांनी आपल्या कपाळावर घट्ट दाबायचं आहे आणि किंचित मान खाली झुकवायची. या ठिकाणी प्रार्थना करायची श्री माताजी आपल्या परम कृपे मी सर्वांना क्षमा केली. श्री माताजी आपल्या परम कृपे मी सर्वांना क्षमा केली. आपला
या ठिकाणी आपण प्रार्थना करूया. श्री माताजी आपल्या परमकृपे आपण आम्हा सर्वांना ईश्वरी प्रेमाची